तर आपले दादा गेले हे राज्यातील कार्यकर्त्यांना मान्यच नाहीये। अजितदादांच्या अपघाती मृत्यूनंतर कार्यकर्त्यांनी हंबरडा फोडलाय। 48 तासांआधी ज्या माणसानं प्रजासत्ताक दिनी तिरंग्याला सलामी दिली त्याच नेत्याला नंतर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार दिला जाईल याची कोणत्याही व्यक्तीनं कल्पनाही केली नसेल। अजितदादा गेले या बातमीवर समर्थकच काय तर असंख्य सामान्य लोकांनाही विश्वास बसला नाही। पवार कुटुंब आणि बारामतीकर सुन्न होते। सहकारी नेते हुंदके देत रडले। आणि समर्थकांच्या आक्रोशाला सीमाच उरली नाही। दादांसोबत महाराष्ट्राच्या राजकारणातला रुबाब केला, कामाचा सपाटा केला आणि सरकारी बाबूंना आपल्या भारदस्त आवाजानं धडकी भरवणारा दराराही केला। वेळेची सदैव कदर करणाऱ्या अजित पवारांना काळानं जर अजून फक्त 3 मिनिटांचा अवधी दिला असता तर कदाचित या भीषण अपघातातून दादा बचावले असते। धावपट्टी समोर होती। पुढच्या 2-3 मिनिटात विमान सुखरूप जमिनीवर उतरणार होतं, मात्र तितक्यातच विमानाचं संतुलन जाऊन होत्याचं नव्हतं झालं। मुंबईहून सकाळी 8:10 विमानानं टेक ऑफ केलं। विमान 8:40 बारामतीच्या माळरानावरती उडत होतं। ही दृश्य लाईव्ह विमान रडारची आहेत। इथं 2 ते 3 मिनिट अंतरावर बारामतीची धावपट्टी होती, मात्र धावपट्टीच्या जवळ पोहोचताच विमानात बिघाड झाला। विमानानं अचानक विरुद्ध दिशेनं घिरटी घेतली आणि काही क्षणात विमान कोसळून भीषण स्फोट झाला। ज्या मातीतून अजित पवारांनी महाराष्ट्राच्या राजकारणाची अनेक शिखरं गाठली त्याच मातीत अपघाती मरण आलं। आज राष्ट्रवादी काँग्रेसचे पण लोक इथे आहेत, पण ते अजितदादांबरोबर आहेत। बाकी अनेक मतभेद असतील माझे अजित पवारांबद्दल, पण एक गोष्ट तुम्हाला निश्चित सांगतो, अजित पवार या माणसाने कधी जातीपातीचं राजकारण नाही केलं। मी आजपर्यंत सगळ्या गोष्टी पाहत आलो त्यांच्या। दादा वेगळ्या पद्धतीने, दादांची भाषाशैली वेगळी आहे, बोलणं वेगळं आहे। दादांनी आज खुलासा केला, दादा तुमच्याबद्दल कोणच बोलणार नाही का तुम्ही काम केलं नाही, तुम्ही पैसे दिले नाही, आम्ही तर आयुष्यात बोलू शकत नाही। मी माझ्या राजकारणाचा अनुभव आणि कशाकरता खोटं बोलायचा, आज सत्तेवर हे नाही मिळत, तिकडे आहे। काल ते होते, हे होते, परवा हे होते। कायम स्वच्छता आणि टापटिपेचे भोगते असलेल्या अजित पवारांचा मृतदेह विमान अवशेषांच्या ढिगाऱ्यात वर्णन करता येणार नाही असा पडला होता। शेवटच्या क्षणीही अजित पवारांच्या विमानात फायली, निवेदनं आणि कार्यक्रमांची कागदपत्र होती। रुमाल खुर्चीलाच लागलेला राहिला। अजित पवारांच्या कार्यपद्धतीवर काहींचे आक्षेप असू शकतात, मात्र अजित पवार हे विलक्षण कार्यशक्तीने झपाटलेले होते हे त्यांचे विरोधकही मान्य करतात। अंगावर खादी,
संघ कामांची यादी, दमदार एंट्री आमच्या दादांची, हे अजित पवारांसाठी लिहिलेलं गाणं त्यांच्या याच गुणासाठी लिहिलं गेलं. मात्र अजित पवारांच्या मृत्यूनंतर ना खादी राहिली ना कामांची यादी राहिली. फक्त बारामतीच्या माळरानावर विखुरलेली ही कागदं दादांच्या कार्यपद्धतीची साक्ष देऊन गेली, अशी भावनिक प्रतिक्रिया दादांच्या एका समर्थकानं दिली. दादा कुठे नाही गेले साहेब, दादा कुठे नाही गेले, आमचा नेता कुठे गेला. खूप वाईट झालं माझ्यासाठी. काही कामासाठी झालं हे नाट्यावर. मोठ्या भावाचं माझ्या दादाचा हात आज हरपलाय. मला काही जास्त बोलू शकत नाही मी. आजचे दिवस मला माफ करा. आमचा तर बाप होता दादा, बाप. यांच्यासारखे नेते मिळणे कठीण आहे. याच्याशिवाय शब्द नाही आहे भाऊ, शब्द नाही. मी चांगला आमदार म्हणून काम करू शकलो. खूप मदत केली, त्यांनी खूप सपोर्ट केला. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातला सगळ्यांचा आधार जर दादा होते स्पष्टपणानं, असा देशात आणि राज्यात पुन्हा नेता होणे नाही, इतक्या स्पष्टपणानं. हे जा म्हणणारे खूप असतात, परंतु हे लईच अवघड झालं. काय बोलावं काहीच कळतच नाही आहे मला. त्यांना राजकारणात कोणत्याच जातीनं तोललं नाही, आम्ही सुद्धा तोलणार नाहीत कधी. पक्ष सुद्धा कधी दादांना तोलत नाही. सगळ्याच पक्षाचे बांधव इथे त्या पद्धतीचं कुठलाही माणूस दारात आला तरी त्याचं काम करायचं. दादा दादाच होते. मला प्लीज माझी विनंती, मला काय सुचतच नाही आहे काय बोलावं. प्लीज, आमचे दादा दिसत नाहीत, ते खूप दुःख आहे. जेव्हा अनेक नेते अंतरुणातूनही बाहेर आलेले नसायचे, तेव्हा अजित पवारांनी 2 ते 3 कार्यक्रम उरकलेले असायचे. गेल्याच आठवड्यात बारामतीच्या ग्रंथालय भेटीत ते उघडण्याआधीच अजित पवार तिथे पोहोचले होते. कोरोना काळात जेव्हा अर्ध्याहून अधिक जग बंद होतं, तेव्हा भल्या सकाळी मंत्रालयात पोहोचून काम करणारा एकमेव नेता म्हणजे अजित पवार होते. मी खरं सांगतो तुला, म्हणजे अजित पवार म्हणजे आता ते मंत्री आहेत म्हणून मी आहो जाऊ म्हणतोय, नाहीतर मी एरवी अजित. पण तो माणूस इतकं काम करतो आणि त्याला कधीही ती दंडी पिटायची किंवा डिंडोरा पिटायची सवय नाही आहे. सकाळी तो 7ला इथे येऊन बसलेला आहे, त्याची ती सगळी कामं. काल मुंबईहून आलेला. पण एरवी तुम्ही काय करता, एक कुठलं तरी वक्तव्य असेल ते हायलाईट करता आणि हे जे काम आहे ते काम दाखवा. राजकारण येत होत असतं, राजकारण निवडणुका संपल्यानंतर विसरायचं असतं, पण ज्याच्यातनं त्या भागामध्ये आर्थिक सुबत्ता येणार आहे ते पाहिलं पाहिजे ना. मित्रांनो, हे जग कायमचं राहणार आहे. तुम्ही आम्ही आज असू उद्या नसू, काळाच्या नियतीच्या पुढे बोलवणं आल्यानंतर प्रत्येकाला जायचंय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.